धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अनिर्णित अर्थात अनडिसाइडेड श्रेणीत असलेल्या रहिवाशांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष दस्तऐवज पडताळणी शिबिराचा 14 मे रोजी पहिला दिवस होता। या शिबिराला धारावीकरांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला। अनेक रहिवासी आपल्या कागदपत्रांसह येथे उपस्थित राहत डीआरपी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, पडताळणी आणि शंकांचं निरसन करून घेत होते। पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पात्रता पडताळणी संदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी या शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय। अपूर्ण कागदपत्रांमधील तफावत किंवा प्रक्रियात्मक पडताळणीमुळे अनेक अर्ज अद्याप अनिर्णित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। रहिवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि शिबिराचं सुरळीत नियोजन करण्यासाठी स्थानिक नगरसेवक तसंच डीआरपी अधिकारीही उपस्थित होते। आज डीआरपी ने बहुत ही अच्छा एक पहल आगे लेके गए हैं कि धारावी के अंदर बहुत लोगों को ऐसा दिल में था कि अनिर्णित हमें रखा गया है कि हम निर्णय होकर पात्र होंगे कि नहीं होंगे, ऐसा उन लोगों को एक बहुत बड़ा दिल में एक डर सा हुआ था कि इसको पार्लियामेंट में भी उठाया गया और स्टेट असेंबली में भी उठाया गया। तो लोगों को ऐसा लग रहा था कि हमें कहीं ना कहीं निर्णय कर पात्र करेंगे कि नहीं ऐसा। लेकिन मैं गए अप्रैल 2023 को 2025 अप्रैल को मैंने डीआरपी को लेटर दिया था कि आप कैंप कर पूरे धारावी के जो अनिर्णित लोगों का दिल में है कि हमको निर्णय होगा कि नहीं होगा, तो उसको क्लियर करने के लिए आप एक कैंप लगाओ करके। तो आज डीआरपी ने पूरे धारावी के अंदर सेक्टर वाइज कैंप लगाने का जो निर्णय लिया है, इसके लिए सबसे पहले तो मैं उनका तहे दिल से धन्यवाद करता हूँ। और आज मैं इस कैंप में आने के बाद में मुझे ऐसा लग रहा है, मेरा भाई यहाँ पर एक खड़ा है, उसका भी बहुत दिनों से डर था, उसका भी अभी निर्णय हो गया, वो तो बहुत खुश है। ऐसे में बहुत लोगों को मिला, बहुत लोगों का आज यहाँ पर जो अनिर्णित मीन्स उसको दिल में ऐसा था कि मैं अपात्र शायद होऊंगा करके, लेकिन उसको पात्र करके देने का काम आज यहाँ पर हुआ। इसलिए मैं और एक बार मैं तहे दिल से धन्यवाद डीआरपी का और पूरा ये टीम का मैं करता हूँ। और कल जो एक धारावी के अंदर हमारे साथी नगर सेवकों को लोगों का जो दिल में गया कि डीआरपी ने कहीं ना कहीं हमें फंसाने का काम किया है, ऐसा कुछ उनका दिल में गया है जो गैर समझ है, वो गैर समझ को दूर कर मैं उनसे एक ही आह्वान करता हूँ कि हम और आप चुन के आए हैं पब्लिक का सेवा करने के लिए। आपको और हमको मिलकर धारावी में जो पब्लिक को चाहिए, पब्लिक का जो आज वो सबसे बड़ा दिल में डर है कि हमको अनिर्णित करके रखा है, हमें कहीं ना कहीं निर्णय होने में कोई मदद करने वाले है क्या नहीं करके, आपको आगे आकर सबको निर्णित करके देने का काम को आपको आगे साथ में आना चाहिए। मैं सबसे नगर सेवकों से विनती करता हूँ कि आपके दिल में कुछ भी होगा तो डीआरपी में जाकर आपको बात कर जो लोगों को निर्णित करने में जो आपको मदद कर पूरा जो आपका एरिया में जो लगने वाला कैंप है उसमें आपको शामिल होना चाहिए, इतना ही मैं उनसे विनंती करतो। सकाळपासूनच मोठ्या संख्येनं धारावीतील रहिवासी या पडताळणी शिबिरात दाखल झाले होते। यातील बहुतांश रहिवासी हे अनिर्णित श्रेणीत मोडणारे असून त्यांच्या पात्रतेबाबतची प्रक्रिया अद्याप सुरू आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या शिबिरांद्वारे रहिवाशांना सिंगल विंडो सुविधा देण्यात येते। यामध्ये कागदपत्रांची पडताळणी, अर्जातील त्रुटी समजावून सांगणं आणि पुढील प्रक्रियेसाठी मदत केली जाते। ज्या रहिवाशांचे अर्ज प्रलंबित किंवा अनिर्णित आहेत त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरांना भेट द्यावी, जेणेकरून पडताळणी प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होऊ शकेल, असं आवाहन डीआरपी अधिकाऱ्यांनी केलंय। या प्रकल्पाचे सीईओ माननीय श्री महेंद्र कल्याणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे 14 मे 2025 ते 26 मे 2025 या कालावधी दरम्यान अनिर्णित प्रकरणांबाबत लोकांच्या ज्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे आहे शिबिराचं आयोजन केलेलं आहे। कॅम्प आम्ही इथे घेतो आहे। सकाळपासून या कॅम्प मध्ये आतापर्यंत 88 लोकांनी रजिस्टर केलेलं आहे आणि जवळपास 30 लोकांचे जे प्रश्न आहेत ते आपण आतापर्यंत एक साधारण 2 ते 3 तासांमध्ये आपण ते मार्गी लावलेले आहेत। त्यातले 25 लोक जवळपास आपण पात्र केलेले आहेत। मला खूप सहकार्य केले यांनी आणि रिस्पॉन्स पण चांगला होता आणि जे डीआरपी ऑफिसला आलो ना त्यांनी पण सहकार्य केलं आणि माझे पेपर चेक केले, त्यांनी मी अपील केलेलं त्यांनी पण ते मला मान्य केले आणि डॉक्युमेंट दाखवल्यानंतर त्यांनी मला ही प्रत दिली आहे आणि ही प्रत पुढे ते आपले शालिमारला जाऊन परिशिष्ट 2 मध्ये पात्र होईल।
मला इथे आल्यानंतर मॅडमने खूप चांगलं सहकार्य केलं. माझं अनिर्णितमध्ये होतं. मॅडमने डॉक्युमेंट तपासले, डॉक्युमेंट्स योग्य होते, त्यांनी लगेच पात्रमध्ये टाकलं. त्यांनी सांगितलं की आता लवकरात लवकर लिस्ट पब्लिश होईल म्हणून, तुमचं ओके आहे. म्हणजे मॅडम या पूर्णपणे पुरेपूर सहकार्य करतात. असं नाही की जबाबदारी झटकत नाही, काही नाही, पूर्ण सहकार्य करतात. इथे या DRPच्या ऑफिसला आलो आहे शिबिरमध्ये, आणि आमचे 2 रूम वरती होते, त्यातलं एक आम्ही पात्र करून घेतलं आहे. आणि इकडे आल्यापासून जे सगळे जे अधिकारी आहेत त्यांचं आम्हाला चांगला सहकार्य मिळालं. मी इथे आलो होतो, मला स्नेहल राटे मॅडमने प्रॉपर समजवलं काय पेपर मला पाहिजे आहेत काय नाही आहेत ते. माझं लाईट बिलचं पेंडिंग होतं व्हेरिफिकेशन, त्याच्यासाठी अर्ज केला आहे त्यांनी आता, की पहिलं दुसऱ्यांच्या नावावर होतं, नंतर मी विक्री करून दुसऱ्याकडे घेतलं होतं. ते मला व्यवस्थित त्यांनी समजून टाकलं. त्यांनी सांगितलं व्हेरिफिकेशन झालं की तुमचं पात्र होऊन जाईल. सेम माझे हे बाजूवाले आहेत त्यांचं पण त्याच पद्धतीत त्यांनी केलं आहे. त्यांचं पण लाईट बिलचं पेंडिंग होतं, ते पण बोलले की होऊन जाईल. ते व्हेरिफिकेशन झालं तुमचं, BSTमधून व्हेरिफिकेशन होऊन आलं, हेच घर आहे तर होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं. बाकी काय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं त्या लोकांनी, असं काय प्रॉब्लेम नाही. खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आम्हाला. शिबिराला भेट देणाऱ्या अनेक रहिवाशांनी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. त्यांच्या शंकांचं योग्य निरसन करण्यात आलं असून संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आल्याचं नागरिकांनी सांगितलं. धारावी दस्तऐवज पडताळणी शिबिराच्या पहिल्याच दिवशी अनिर्णित श्रेणीतील रहिवाशांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. पुनर्विकास प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये असलेली चिंता आणि आशा या दोन्ही भावना यावेळी स्पष्टपणे दिसून आल्या. पुढील काही दिवसात धारावीतील विविध विभागांमध्ये अशी आणखी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून रहिवाशांना कागदपत्र पडताळणी आणि पात्रतेसंदर्भातील प्रक्रियेसाठी मदत केली जाणार आहे. कॅमेरामॅन संतोष परबसह पंकज राणे, मुंबई समाचार मराठी.